अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी भामरागड तालुक्याचा दौरा करून महापुरामुळे झालेल्या नुकसानीसह आरोग्य, वीज पुरवठा आणि इतर मूलभूत समस्यांचा आढावा घेतला। 29 जुलैच्या महापुरात बाधित झालेल्या भागाची पाहणी करून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। पूरबाधितांना शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं त्यांनी सांगितलंय। तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। पुरामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांसाठी गाळे उभारण्याकरिता आमदार निधीतून 1 कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली। आवश्यक जागेचा प्रश्न वन विभागाशी चर्चा करून तातडीने सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। वीज पुरवठ्याच्या समस्येवर महावितरणाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना तातडीने समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या। तसेच ग्रामीण भागात रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेत जिल्हा शल्य चिकित्सकांना आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले। दौऱ्यादरम्यान वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 12 लाभार्थ्यांना एकूण 19,25,000 रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आले। तसेच 6 लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात आले। यावेळी हर्षवर्धन बाबा आत्राम, अरुण मुक्कावार, उपविभागीय अधिकारी शुभम पाटील, तहसीलदार किशोर बागडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते। सह्याद्रीचा राखणदार करिता गोविंद चक्रवर्ती, भामरागड।